नमस्कार, मी माधुरी गद्रे। सध्या मी कॅलिफोर्नियात आली आहे माझ्या मुलाकडे। तर इथल्या किचन मध्ये आता आपण रेसिपी करून बघूया। आज आपण मसाला ताक कसं करायचं ते बघूया। आपल्याकडे सगळ्या प्रांतामध्ये दही किंवा ताक आवडीने घेतलं जातं जेवणामध्ये। एरवी आपण मीठ घालून ताक घेतो, पण आज आपण त्याचा मसाला करू आणि मसाला ताक करून बघूया। अगदी सोपी पटकन होणारी रेसिपी आहे ही। तर त्याचं आता आपण साहित्य आणि कृती बघूया। हे पाव किलो दही घेतलंय मी आणि या ज्या बाकीच्या वस्तू आहेत त्या अगदी थोड्या प्रमाणात घालायच्या आहेत आपल्याला, नाहीतर ताकाची जी मूळची चव आहे ती लागणार नाही। आता पाव टीस्पून आल्याचा कीस घेतलाय मी। जिरे पूड आहे पाव टीस्पून। जिरे भाजून घ्यायचं आणि त्याची पूड करून घ्यायची आहे। अगदी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि पुदिना घेतलाय बारीक चिरून। या दोन्ही गोष्टी स्वच्छ धुवून घ्यायच्या आधी आणि मग चिरायच्या आहेत आपल्याला। आणि हा थोडासा अगदी मिरचीचा छोटा तुकडा घेतलाय, सैंधव मीठ घेतलंय। आता या मिक्सर जार मध्ये आल्याचा कीस घालते, जिरेपूड घालते, कोथिंबीर घालू, पुदिना घालते, थोडा मिरचीचा तुकडा घालते आणि चवीप्रमाणे आपण मीठ घालू। याचा वास छान येतो ताकाला। आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त घेऊ शकतो या गोष्टी। आता एकदा मिक्सर फिरवून घेते या सगळ्याला। हे बघा, हे असं थोडं बारीक झालंय। आता याच्यात थोडं दही घालून वाटून घेते एकदा। हा मसाला नीट मिसळलाय आता दह्यामध्ये। तर आता उरलेलं सगळं दही घालते। आता याला एकदा मिक्सर फिरवायचं आहे आपल्याला आणि ते झालं की पाणी घालून पुन्हा मिक्सर फिरवून घेते। आपल्या अंदाजाने घ्यायचं पाणी, फार पातळ व्हायला नको, मध्यम हवं। बघूया, एकूण 2 वाट्या पाणी घातलंय मी। आता एकदा फिरवून घेते। आता या पॅन मध्ये काढून घेते ताक। थोडंसं पाणी घालू आपण याच्यात आणि असं व्यवस्थित हलवून काढून घेऊ ताक। आता या रवीने थोडंसं घुसळून घेते, म्हणजे छान पेस येईल, त्याला छान दिसेल ते। ओतून घेऊ ग्लास मध्ये। वाह, मस्त झालंय ताक। आणि ही पुदिन्याची पानं आहेत ना, ती ठेव याच्यावर असं मस्त। हे बघा, असं हे एकदम मस्त चविष्ट मसाला ताक तयार झालंय आपलं। या प्रमाणामध्ये 3 ग्लास ताक तयार होत आहे ना। अगदी सोपं करायला। तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या। आता सबस्क्राईब म्हणजे काय ते सांगते। तुम्ही जेव्हा माझा व्हिडिओ उघडाल ना, त्याच्या खाली एक लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब असा लिहिलेला शब्द येईल। तर त्याच्यावर क्लिक करायचं, मग बेल येईल एक, त्याच्यावर क्लिक करायचं आणि हे फक्त एकदा करायचंय आपल्याला, दर व्हिडिओला करायचं नाही। नाहीतर काय होतं, या व्हिडिओला सबस्क्राईब होईल, पुढच्या व्हिडिओला अनसबस्क्राईब होईल। म्हणून फक्त एकदा, आयुष्यात एकदा करायचंय आपल्याला हे। तर तुम्ही नक्की करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद।